हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 1.19 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द क्लासिफाइड इन्फॉर्मेशन समराइज्ड बिलो हॅज बीन टेकन फ्रॉम द कॉस्ट records of Lajawav and musical instrumental work in Mulund in respect of job number 47 undertaken during the financial year 2024-25। आता इथं जे हे एक्सपेन्सेस दिलेले आहेत हे आपण पाहणार आहोत। डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न्स म्हणजे हे परचेज रिटर्न्स आहेत। तर आपण पहिलं ना याच्या अगोदर मी तुम्हाला एक हे सांगितलेलं होतं की डायरेक्ट मटेरियल कसं काढतात। तर डायरेक्ट मटेरियल कसं काढतात तर रॉ मटेरियल ओपनिंग बॅलन्स ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेजेस ऑफ रॉ मटेरियल आणि त्याच्यामध्ये ॲड करतो परचेज एक्सपेन्सेस, लेस करतो रिटर्न्स परचेज रिटर्न्स, अजून लेस करतो स्क्रॅप आणि लेस करतो क्लोजिंग स्टॉक आणि मग त्याच्या टोटलला आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम म्हणतो, म्हणजेच त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतो। तर हे दिलेलं आहे, हे डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न केलं तर हे परचेज रिटर्न्स आहेत, म्हणून डायरेक्ट मटेरियलमधून ते लेस होणार आहे। त्याच्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस पेएबल, ते डायरेक्ट वेजेसच्या हेडमध्ये येईल। चार्जेबल एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या हेडमध्ये हे येईल। त्याच्यानंतर आहे रॉ मटेरियल परचेज, हे आहेत डायरेक्ट मटेरियल। प्रोडक्टिव्ह लेबर हे आहेत डायरेक्ट वेजेस। डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रूड, तर ॲक्रूड तर हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, हे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या हेडमध्ये येईल। कॅरेज अँड फ्राईट तर हे परचेजचे एक्सपेन्सेस आहेत, म्हणून हे डायरेक्ट मटेरियलमध्ये परचेज एक्सपेन्सेस आहेत म्हणून ॲड होईल। त्याच्यानंतर सांगितलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ द जॉब नंबर 47 आफ्टर कन्सिडरिंग, त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं प्रोव्हाइडिंग ऑफ 12.5% ऑन वर्क कॉस्ट, ऑन म्हणजे वर्क कॉस्ट वर, फॉर सेलिंग ऑन कॉस्ट, सेलिंग ऑन कॉस्ट, सेलिंग कॉस्ट कशावर काढायची आहे तर वर्क कॉस्ट वर काढायची आहे। वर्क कॉस्ट ऑन लिहिले, ऑन म्हणजे वर, वर्क कॉस्ट वर तुम्ही सेलिंग कॉस्ट काढा 12.5% आणि प्रोव्हिजन ऑफ 40% ऑन डायरेक्ट लेबर कॉस्ट फॉर वर्क कॉस्ट, वर्क कॉस्ट कशी काढायची आहे तर डायरेक्ट लेबरच्या 40% वर्क कॉस्ट आहे आणि प्रोव्हिजन ऑफ 7.5% ऑन वर्क कॉस्ट फॉर ऑफिस कॉस्ट, ऑफिस ऑन कॉस्ट, ऑफिस कॉस्ट कशी आहे तर वर्क कॉस्टच्या 7.5% ऑफिस कॉस्ट आहे आणि प्रॉफिट टू बी रिअलाइज्ड ऑन सेलिंग प्राइस 25%, सेलिंग प्राइसवर 25% प्रॉफिट तुम्हाला रिअलाइज करायचं आहे। तर आपण काय करूया, सर्वात प्रथम आपण क्वेश्चनचं आन्सर आखून घेऊया। तर इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ लाजवाब म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल वर्क मुलुंड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट जॉब नंबर 47 फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025। त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज। आपण काय करणार आहोत, पहिलं डायरेक्ट मटेरियल घेणार आहोत। तर व्यवस्थित काळजीपूर्वक करा। इथं होणार आहे, पहिलं आहे डायरेक्ट मटेरियल। तर आता डायरेक्ट मटेरियल्समध्ये काय काय येतं तर सगळ्यात पहिलं मी आत्ताच तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा, रॉ मटेरियल परचेज लिहिलं आहे, ओपनिंग स्टॉक नाही आहे तर परचेज आहे। मग आपण इथं लिहूया, ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे एक एक नाव आपण ॲड करणार आहोत। रॉ मटेरियल परचेज, तुम्हाला थोडक्यात मी अगोदर एक फॉर्मॅट सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ओपनिंग स्टॉक येतो, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये ॲड होतं परचेजेस ऑफ रॉ मटेरियल ऑफ परचेजेस, तर रॉ मटेरियल परचेजेस ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये ॲड होतात जे रॉ मटेरियल आपण परचेज करतो ते परचेज एक्सपेन्सेस, शॉर्टमध्ये लिहिले परचेज एक्सपेन्सेस। लेस काय होतं त्याच्यातून रिटर्न्स, परचेज रिटर्न्स, अजून लेस काय होतं तर स्क्रॅप, जो रॉ मटेरियलचा स्क्रॅप, हे सगळं रॉ मटेरियलशी संबंधित आहे। लेस क्लोजिंग स्टॉक,
क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि मग ह्याला आपण म्हणतो डायरेक्ट मटेरियल. ह्याला आपण म्हणतो डायरेक्ट मटेरियल. ओपनिंग स्टॉक, ॲड परचेजेस, ॲड परचेज एक्सपेन्सेस, लेस परचेज रिटर्न, लेस स्क्रॅप आणि लेस क्लोजिंग स्टॉक. आणि ही जी अमाऊंट येते त्याला आपण म्हणतो डायरेक्ट मटेरियल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्यानुसार मी हा फॉर्मॅट तयार करते. तर आपण पहिलं ओपनिंग स्टॉक ह्या क्वेश्चनमध्ये नाही आहे म्हणून आपण घेतलं रॉ मटेरियल परचेज केलं. तर त्याच्यानंतर बघा परचेजेस नंतर काय आहे डायरेक्ट मटेरियल. बघा इथं पहिलं आहे हे रिटर्न्स आहेत. डायरेक्ट वेजेस पेएबल, मटेरियल परचेज. आता परचेज झाल्यानंतर अजून कुठं आहे डायरेक्ट मटेरियल. बघा डायरेक्ट मटेरियल इथं आहे. तर डायरेक्ट मटेरियल कॅरेज एक्सपेन्सेस आहेत. ते एक्सपेन्सेस ॲड होतं. आपण इथं लिहिले बघा एक्सपेन्सेस काय होतात ॲड होतात आणि मग लेस करायचं आहे परचेज रिटर्न. म्हणून आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कॅरेज अँड फ्राईट. ॲड कॅरेज अँड फ्राईट. फ्राईट्स अमाऊंट आहे किती बघा कॅरेज अँड फ्राईट्सची. ह्याची पण लिहायची राहिली. परचेजची अमाऊंट होती 67,500. त्याच्यामध्ये फ्राईटची अमाऊंट आहे 3,900. अजून काय आहे का बघा डायरेक्ट मटेरियलमध्ये नाही. किती डायरेक्ट मटेरियल आहेत 1, 2 आणि 3. तर हे 2 ॲड होणार होते आणि हे लेस होणार आहे. तर ह्याची आपण पहिली टोटल करून घेऊ आणि मग काय करू त्याच्यातून आपण लेस करणार आहोत परचेज रिटर्न. तर 67,500 प्लस 3,900 अमाऊंट आली 71,400. 71,400 ह्याच्यातून आपण लेस करणार आहोत परचेज रिटर्न. तर नाव काय दिले इथं बघा त्याने इथं सांगितले डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न्स. तेच नाव लिहूया आपण इथं लेस डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न. अमाऊंट आहे 1,400. मग जी अमाऊंट ह्याच्यातून काय करायचे मायनस करायचे 1,400. अमाऊंट आली 70,000. तर आपण हे 70,000 इथं लिहूया आणि ह्याला नाव देऊया डायरेक्ट मटेरियल. नाही आताच लिहूया थांबा कारण परत आपल्याला टोटल प्राईम कॉस्टची करायची आहे म्हणून. हे आहे डायरेक्ट मटेरियलची टोटल. ह्याला आपण म्हणू डायरेक्ट मटेरियल. आता ह्याच्यामध्ये दुसरं काय येतं ॲड होतं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा वेजेस. डायरेक्ट वेजेस किंवा आपण त्याला म्हणतो लेबर. डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरमध्ये काय आहे बघा डायरेक्ट लेबर की जिथं आपण वेजेस लिहिलेलं आहे डायरेक्ट वेजेस पेएबल. डायरेक्ट वेजेस पेएबल. डायरेक्ट वेजेस पेएबल आहेत 3,600. 3,600. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस पेएबल नंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रूड. डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रूड आहे किती आहे बघा 1,300. थांबा डायरेक्ट वेजेस पेएबल किती आहेत बघा डायरेक्ट आपण लिहितोय वेजेसमध्ये येतं आहे 13,700. हे एक्सपेन्सेस नाही येणार सॉरी इथं एक्सपेन्सेस नाही येणार कारण आपण वेजेस घेतोय. तर डायरेक्ट वेजेस बघूया आपण काय आहे प्रोडक्टिव्ह लेबर. बघा आपण काय घेतलं डायरेक्ट वेजेस आणि हे लेबर. तर हे घेऊया प्रोडक्टिव्ह. ह्याच्यामध्ये 2 आहे प्रोडक्टिव्ह लेबर.
कारण लेबरच्या ॲडमध्ये एक्सपेन्सेस येत नाहीत, चुकून झालं ते. तर इथं बघू किती आहेत, आपण व्यवस्थित बघूया. प्रोडक्टिव्ह लेबर आहेत, प्रोडक्टिव्ह लेबर आहे 21,400 ह्याची टोटल. आता बघा आपण ह्याच्यामध्ये हे सगळंच ॲड करून घेऊ. 70,000 प्लस 3,600 प्लस 21,400 अमाऊंट आली 95,000. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत बघूया आपण. डायरेक्ट एक्सपेन्सेस येतं चार्जेबल एक्सपेन्सेस. चार्जेबल एक्सपेन्सेस आहे 3,600. थांबा एक मिनिट. चार्जेबल एक्सपेन्सेस आहे 13,700. 13,700. अजून बघा कोणते एक्सपेन्सेस आहेत. चार्जेबल एक्सपेन्सेस नंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रुड. ACC डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रुड 1,300. ह्याची टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणणार आहोत. तर हे होतं पहिलं 95,000 प्लस 13,700 प्लस 1,300. तर अमाऊंट आली 1,10,000. 1,10,000 ही अमाऊंट आपण इथं पण लिहिणार आहोत 1,10,000 आणि इथं पण लिहिणार आहोत 1,10,000. ह्याला नाव आहे प्राईम कॉस्ट. देअरफॉर प्राईम कॉस्ट. त्यांनी इथं आपल्याला काय नाव द्यायला सांगितलंय का बघू वेगळं. तर इथं नाही सांगितलं. तर ह्याला आपण प्राईम कॉस्ट म्हणू किंवा ह्याला आपण बेसिक कॉस्ट असं पण म्हणतो. तर ह्याच्या पुढं ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड काय करता, मी तुम्हाला फॉर्मॅट शिकवलेला होता. तर ह्याच्यामध्ये बघा आपण पहिलं काय करतो, प्राईम कॉस्ट काढतो. त्याच्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट किंवा त्याला आपण ऑफिस ओव्हरहेड फॅक्टरी ओव्हरहेड किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस असं म्हणतो. तर ते ह्याच्यामध्ये ॲड होतं. म्हणून इथं तुम्ही लिहिणार आहात ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणा, फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी कॉस्ट काही म्हणू शकता. ह्याच्यामध्ये फॅक्टरीशी बघा आता आपल्याला काय काढायचं आहे, फॅक्टरीचे एक्सपेन्सेस काढायचे. तर इथं बघायचं फॅक्टरी कुठं आहे. फॅक्टरी म्हणजे बघा थोडंसं परत एकदा बघा, फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर फॅक्टरीच्या ओव्हरहेड्सला आपण वर्क कॉस्ट म्हणतो. वर्क कॉस्ट. तर वर्क कॉस्ट कशी काढायची, तर फॅक्टरी एक्सपेन्सेस किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये इथं काही दिलेलं नाही आहे, पण आपल्याला सांगितलं आहे बघा इथं वर्क कॉस्ट कुठे गेलं, वर्क कॉस्ट काढायचे. एक मिनिट, वर्क कॉस्ट हां इथं आहे बघा, वर्क कॉस्ट फॉर ऑफिस ऑन कॉस्ट. वर्क ऑन कॉस्ट डायरेक्ट लेबरवर काढायचं आहे बघा, इथं सांगितलं आहे वर्क कॉस्ट. फॉर वर्क कॉस्टसाठी कशावर काढायचे, ऑन म्हणजे वर, डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर आपण बघूया कुठं आहे डायरेक्ट लेबर. तर आपले इथं आहेत डायरेक्ट वेजेस म्हणजेच डायरेक्ट लेबर. तर ह्याची टोटल करू आपण, डायरेक्ट लेबर किती आहेत. तर डायरेक्ट लेबर आहे 3,600 प्लस 21,400 म्हणजे डायरेक्ट लेबर आहेत 25,000. त्याच्यावर आपलं येणार आहे वर्क कॉस्ट. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट कशी काढली आपण, तर किती टक्के सांगितलेलं आहे बघा, वर्क कॉस्ट फाईन करा. वर्क कॉस्ट काढा डायरेक्ट लेबरवर 40%. मग इथं लिहिणार आहोत आपण 40% ऑन डायरेक्ट लेबर.
डायरेक्ट लेबरवर 40%. तर डायरेक्ट लेबर किती आहे तर पाहिजे तर खाली लिहिते मी 25,000 इंटू 40% इंटू 40%. तर अमाऊंट आलेली आहे 10,000. किती आली अमाऊंट त्याची फॅक्टरी ओव्हरहेडची 10,000. तर तुम्ही इथं डायरेक्ट पण लिहू शकता 10,000. फॅक्टरी ओव्हरहेड 10,000 आणि वर्क कॉस्ट आहे त्याची म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड 10,000 आहे आणि वर्क कॉस्ट त्याची टोटल केल्यानंतर येईल 1,20,000. ही आहे वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट किती आली तर 1,20,000 ही आहे तुमची वर्क कॉस्ट. हे लक्षात ठेवा. बघा पहिलं काय लिहिलं ऑफिस ओव्हरहेड्स किती आहेत तर 10,000 आहेत. कसे काढले तर लेबर कॉस्टच्या 40%. लेबर कॉस्ट किती होती तर 3,600 प्लस 21,400. अमाऊंट आली 25,000. 25,000वर 40% काढले आणि त्याला नाव दिलं आपण वर्क कॉस्ट. काळजीपूर्वक बघा इथं आपण काय करतोय त्याच्यामध्ये आपण ॲड करतो वर्क कॉस्ट नंतर ऑफिस कॉस्ट किंवा ऑफिस ओव्हरहेड्स. आता ऑफिस ओव्हरहेड्स बघा कसे काढायला सांगितलेले आहेत. वर्क कॉस्ट झालं इथं ऑफिस कॉस्ट वर्क कॉस्टच्या 7.5%. तर आपण इथं लिहिणार आहोत वर्क कॉस्टच्या 7.5% म्हणजे ह्याच्या वर्क कॉस्टच्या 7.5%. 1,20,000 इंटू 7.5% म्हणजे 7.5%. तर आपण काय करणार आहोत 1,20,000 इंटू 7.5% 7.5%. तर आले 9,000. तर हे आहेत तुमचे ऑफिस ओव्हरहेड्स. बघा ऑफिस ओव्हरहेड्स किती आहेत तर 9,000 आहेत. आणि मग ह्याला आपण काय म्हणतो ऑफिस ओव्हरहेडच्या टोटलला बघा ऑफिस ओव्हरहेड्स आपण ॲड केले की त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा त्याला म्हणतो ऑफिस कॉस्ट. तर इथं आपण बघूया ऑफिस कॉस्ट काय नाव देऊया तर ऑफिस कॉस्टच लिहूया किंवा टोटल किती येते 1,29,000 1,29,000 म्हणजे हे 1,20,000 प्लस 9,000 केलं तर अमाऊंट आली तुमची 1,29,000. ह्याला तुम्ही म्हणू शकता देअर फोर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा तुम्ही म्हणू शकता ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्ट आता मी ना ह्याला थोडंसं रेड पेननी हायलाईट करते. हे होतं बघा वर्क कॉस्ट, ही आहे तुमची ऑफिस कॉस्ट आणि ही आहे तुमची प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट होती 1,10,000, वर्क कॉस्ट होती 1,20,000 आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 1,29,000. हे तुम्हाला समजावं म्हणून मी रेड पेननी हायलाईट केलेलं आहे. तर पुढं बघूया आपण काय सांगितलेलं आहे काढायला तुम्हाला. पुढं आपण बघा ह्याच्या ऑफिस ओव्हरहेड्स नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन काढतो. तर इथं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन पण काढायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कसं काढायला सांगितलंय बघा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ऑन कॉस्ट वर्क कॉस्टच्या 12.5% आहे बघा. सेलिंग ऑन कॉस्ट म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनची एक्सपेन्सेस हे वर्क कॉस्टच्या 12.5% आहे. मग वर्क कॉस्ट बघा कुठं आहे आपलं इथं आहे 1,20,000 ही तुमची वर्क कॉस्ट आहे. त्याच्या म्हणजे आपण इथं लिहिणार आहोत 1,20,000 इंटू 12.5% 12.5%. मग कसं काढायचं आहे बघा इथं 1,20,000 इंटू 12.5%. अरे काय झालं 1,20,000 इंटू 12.5% तर 15,000 रुपये येत आहे. तर 15,000 रुपये हे तुमचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत. 15,000 हे ॲड केल्यानंतर बघा किती येते 1,29,000 त्याच्यात ॲड करा 1,29,000
म्हणजे अमाऊंट आली तुमची 1,44,000, 1,44,000. ह्याला म्हणणार आहात तुम्ही सेलिंग एक्सपेन्सेस. देअरफॉर सेलिंग कॉस्ट, किंवा त्याला सेल्स पण म्हणू शकता तुम्ही, किंवा सेल्स नको, सेलिंग कॉस्टच म्हणूया आपण. तर ही आहे तुमची सेलिंग कॉस्ट 1,44,000. तुम्हाला समजावं म्हणून मी रेड पेननी हायलाइट केलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, काढलं आपण काय काय काढतो आपल्या फॉर्मॅटनुसार आपण काढलं. पहिलं काय काढलं तर तुम्ही प्राइम कॉस्ट काढली, नंतर काय काढलं वर्क कॉस्ट काढली, नंतर काय काढलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं म्हणजेच ऑफिस कॉस्ट काढली. त्याच्यानंतर तुम्ही सेल्स फाइंड केले, कॉस्ट ऑफ सेल्स फाइंड केले म्हणजेच सेलिंग कॉस्ट काढली. आता आपल्याला प्रॉफिट आणि सेल्स काढायचं आहे. तर मग प्रॉफिट कसं सांगितलं आहे तर त्याने सांगितलं सेलिंग प्राईसवर 25% प्रॉफिट आहे. तर मग आपण कसा काढतो तुम्हाला माहिती आहे, मी फॉर्म्युला दिलेला आहे. परत एकदा बघू आपण. सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट, हा आपला फॉर्म्युला आहे. मग त्यांनी सांगितलं आहे की 25% ऑन सेल्स, सेल्सवर 25% म्हणजे सेल्स 100 आहेत आणि प्रॉफिट 25 आहे. हे लक्षात ठेवा, सेल्स 100 आणि प्रॉफिट 25. तर 100 मायनस 25 करा, 100 मायनस 25 म्हणजे आलं तुमचं 75. ही आली तुमची कॉस्ट प्राईस. आता आपल्याला फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट, 2 कॉलम करायचे. कॉस्ट प्राईस किती होती तर 75, तेव्हा प्रॉफिट किती होता 25. आता कॉस्ट प्राईस आहे 1,44,000. तर मग प्रॉफिट किती तर क्वेश्चन मार्क विचारला आपण, त्याला देअरफॉर करायचं खाली 1,44,000 डिवाइड बाय हे 75 आणि इंटू 25. रेसिप्रोकल करायचं किंवा त्याला उलट करायचं. उलट केल्यानंतर जे आन्सर येणार आहे ते तुमचा प्रॉफिट मिळेल. काय मिळेल आपल्याला, इथं क्वेश्चन मार्क टाकलाय प्रॉफिटला, म्हणजे प्रॉफिट मिळेल 1,44,000 डिवाइड बाय 75 इंटू 25, 48,000. तर हा आहे तुमचा प्रॉफिट. देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू 48,000. मग तुम्ही इथं फॉर्म्युला आपला आहे सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. आता तुमचा कॉस्ट प्राइस आहे 1,44,000. बघा इथं 1,44,000 प्लस प्रॉफिट आहे तुमचा 48,000 म्हणजे तुमची सेलिंग प्राइस निघेल की जी आपण इथं फाइंड करणार आहोत. मग कसं करणार आहोत बघा, इथं लिहिणार आहोत ॲड प्रॉफिट. ॲड प्रॉफिट, प्रॉफिट किती आला 48,000. मग सेलिंग प्राइस किती येईल तर 1,44,000 प्लस करायचं आहे 1,92,000 सेल्स, 1,92,000 सेल्स आहेत. किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता व्हॅल्यू ऑफ जॉब किंवा सेलिंग प्राइस. सेल्स म्हणजेच याला आपण म्हणू शकतो सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस ही आहे तुमची, ही ह्याला तुम्ही कॉस्ट प्राइस पण म्हणू शकता. कॉस्ट प्राइस ही होती कॉस्ट प्राइस, ही आहे तुमची सेलिंग प्राइस. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असाच मिळू द्या. धन्यवाद.